श्री स्वामी समर्थ। स्वामी हे मानवी देह धारण करून प्रगट झाले आणि कलियुगात अवतरले। पण माणसाला आनंद असला की त्रास होत नाही, पण दुःख असेल तर नक्कीच त्रास होतो। काही भक्त असे असतात की आनंद झाला की स्वामींना सांगायचंच विसरतात, पण असं न करता त्या भक्ताने आनंद पण सांगावा आणि त्याचे आभार पण मानावेत, कारण आपल्याला मिळालेला आनंद हा स्वामींच्या कृपेनेच मिळालेला। त्या भक्तांचे आणि अडचणी पण जाणतात। स्वामी मानवी देहात जेव्हा होते तेव्हा भक्त दिसला की त्याच्या अडचणी दूर होत होत्या, त्याचे निवारण होत होते। पण आपली दुःख आपण स्वामींना सांगितले समाधान मिळते, अन्यथा स्वामींना कोणतीही गोष्ट सांगायची गरज नाही। आपण फक्त आपल्या समाधानासाठी सांगत असतो, पण आपण जे सांगतो जे मागतो ते आपल्या कुवतीनुसार आपण मागत असतो, पण स्वतःचीच फसवणूक करतो। अरे आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, आपण सागराच्या काठावर जावं आणि ओंजळभर पाणी घ्यावं आणि ते पण सांडत घेऊन यावं, म्हणून मागायचं नाही। म्हणून नेहमी स्वामींना सांगायचं, तुम्हाला माझ्यासाठी जे करायचंय ते करा, ते द्यायचंय ते द्या, पण स्वतःपासून कधीही दूर करू नका। नेहमी तुमच्या चरणांजवळ ठेवा, मला तुमचा विसर पडेल असं कधीही होऊ देऊ नका। तुमची कृपादृष्टी कायम माझ्यावर असू द्या। दुःख सांगा स्वामींना, कारण त्याने समाधान होते, मनाला धैर्य प्राप्त होते, बाकी काही नाही। म्हणून कायम एक लक्षात ठेवायचं, स्वामी आपल्या भक्तांना नेहमी कृपादृष्टीने पाहत असतात। आपण फक्त इकडे तिकडे न पाहता ओंजळ धरून त्यांच्या समोर उभं राहावं। ते आपली ओंजळ इतकी भरून टाक की आपल्याला आजूबाजूला बघायची कधी गरजच भासणार नाही आणि त्यांची कृपा झाल्याशिवाय पण राहणार नाही। म्हणून सर्व भक्तांना एकच सांगते, त्यांना शरण या आणि कायम त्यांच्या नामस्मरणात। श्री स्वामी समर्थ।